नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण श्रावण विशेष अवघ्या पाऊण तासात तयार होणारी रेसिपी पाहतोय. कोणताही उपास सोडण्यासाठी म्हणा किंवा कोणी पाहुणे आले असतील तर काय बनवायचं, कसं बनवायचं, इतक्या कमी वेळामध्ये कसं मॅनेज करायचं ते आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. ही थाळी संपूर्ण व्हेज थाळी आहे. घरगुती मसाले वापरून बनवलेले पदार्थ, बाजारातील मसाले न वापरता अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण मसाले भात बनवून घेऊया. येथे मी तांदूळ 2 वाटी घेतलेली आहे. एक बारीक कांदा चिरलेला घेतला आहे. गाजर घेतले कट करून. टोमॅटो कट केलेला, ओला वाटाणा, बटाट्याचे काप, फ्लावरचे तुकडे, अद्रक आणि लसूण, सिमला मिर्च कट करून घेतली, बीटाचे थोडे काप घेतलेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, सगळ्यात महत्त्वाचे शेंगदाणे, 2 तमालपत्र, 1 मसाला विलायची, दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा, थोडीशी काळी मिरी, 2 हिरवी विलायची, हळद 1 चमचा, घरगुती मसाला 1 चमचा, चवीपुरतं मीठ. येथे कुकरमध्ये तेल 2 चमचे गरम करून घेतलेत, 1 चमचा तूप घातले. यामध्ये मी खडे मसाले घालून घेते. खडे मसाले थोडे फुलू द्यायचे. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला मिक्स करून लालसर रंगावरती भाजून घ्यायचा. कांदा आपला चांगला भाजून झाला. यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेतोय. तसेच आपण यामध्ये भाज्या देखील घालून घेतोय. येथे मी सिमला मिर्च घेतली आहे, बटाट्याचे काप घातलेत, फ्लावरचे तुकडे घेतलेत, ओला वाटाणा घेतलाय, गाजरचे काप घेतलेत, टोमॅटो कट करून घेतलाय, शेंगदाणे घेतलेत आणि बीटाचे काप देखील घेतलेत. हे सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. या भाज्या आपण तेलामध्ये 5 ते 10 मिनिट शिजून घेतोय. भाज्या चांगल्या तळसलेत. यामध्ये आपण सुके मसाले घालवते. येथे मी 1 चमचा हळद घातली आहे, 1 चमचा घरगुती मसाला घातलाय आणि चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं. मिक्स करून हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. हाय हीटवरती येथे मी हे सर्व मसाले मिक्स करून तळसून घेतले आहेत. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून घेते. हे सर्व मिक्स करून घेऊया. बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. सगळ्यात शेवटी गरम उकळलेलं पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घातल्यामुळे भात पटकन शिजला जातो. गरम पाणी घालून झाल्यानंतर हे सर्व एकदा मी चांगलं मिक्स करून घेतले आणि कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेत. भात शिजतोय तोपर्यंत आपण दुसरी भाजी बनवते. मोठी वाटी दोडका बारीक कट करून घेतलाय, बारीक कट केला टोमॅटो घेतलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, दाण्याचे कूट घेतलाय, थोडंसं लसूण ठेचून घेतलाय, 1 चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतले, घरगुती काळं तिखट घेतले. कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय मी. यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा. लसूण चांगला तेलामध्ये मिक्स करून याला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालूया. सुके घरगुती मसाला घातलाय मी येथे. मिक्स करून घ्यायचा. हळद घालून घ्यायची, चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं. मीठ आधी घातल्याने भाजीला पाणी सुटलं जातं. आपण त्याच पाण्यामध्ये भाजी शिजवून घेतोय म्हणून आधी मी इथं मीठ वापरलेलं आहे. बारीक चिरलेला दोडका घालून घ्यायचा. येथे मी 1 पावशेर दोडका वापरला आहे. दोडक्याच्या शिरा काढून बारीक चांगला कट करून धुवून स्वच्छ घेतलेला आहे. दोडका मसाल्यामध्ये मिक्स करून 1-5 मिनिट शिजवून घ्यायचा आणि यावरती बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो देखील मिक्स करून घ्यायचा. पाणी न घालता आपण हा दोडका शिजवून घेतोय म्हणून यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट हा दोडका आपल्याला असाच शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिट हा मी दोडका शिजवून घेतलाय झाकण ठेवून. तुम्ही पाहू शकता याला किती छान तेल असं सुटलेलं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यावरती आपण दाण्याचे कूट घालून घेतोय.
दाण्याचा कूट देखील मी इथे जास्त वापरला नाही, 5 ते 6 चमचे दाण्याचा कूट वापरला आहे. सर्व मिक्स करून आपण यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेतोय. आणखी 5 मिनिट हा दोडका मी झाकण ठेवून शिजवून घेतला होता. तुम्ही पाहू शकता हा दोडका पूर्णपणे शिजलेला आहे. हे चांगले मिक्स करून घ्यायचं. तेल देखील याला खूप छान सुटलेलं आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. दोडक्याची भाजी आपली तयार झाली आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते. चला तर आपण आता खीर बनवून घेऊया. येथे मी दुधी भोपळ्याची खीर बनवते. भोपळ्यावरचे मी साल काढून घेतलेत आणि आतला गाभा देखील काढून घेतला आहे. आता हा भोपळा आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये मी हे काप घालून घेतले. एकदम थोडंसं पाणी वापरायचं. ह्याच पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेतोय. चांगला झाकण ठेवून पटकन हा शिजवून घेऊया. भोपळा शिजतोय तोपर्यंत आपण बाकी प्रोसेस पाहूया. येथे मी दूध न वापरता मिल्क पावडर वापरली. 2 चमचे बदामाचे काप घेतलेत. विलायची घेतली आणि केशर घेतले. कढईमध्ये मी थोडंसं कोमट पाणी करून घेतले. हे कोमट झालेलं पाणी आपण मिल्क पावडरमध्ये घालून मिक्स करून घेतोय. एक मोठा चमचा मी गरम पाणी या पावडरमध्ये मिक्स करून घेतले. आता हे याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये एकही गाठ न राहता आपण हे एकदम दुधासारखं असं पाण्यासारखं एकसारखं झालं पाहिजेत एवढं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी हे अशा प्रकारे मिक्स करून घेतले. तुम्हीही असंच करून घ्या. याच्यात गाठी राहिल्या तर ते खिरीमध्ये तशाच गाठी राहतात. गरम पाण्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेतोय. मिल्क पावडरची जी आपण पेस्ट तयार केली ती पेस्ट पाण्यामध्ये घालताना खालचं पाणी देखील कोमट हवं आहे. कोमट पाण्यामध्ये ओतल्यानंतर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना हे सारखं ढवळत राहायचं म्हणजे हे खाली लागणार नाही किंवा असं घट्ट झाल्यानंतर हे खाली लागू शकतं. आता यामध्ये आपण बदामाचे काप, हिरवी विलायची बारीक टेचून घेतली मी आणि केशरचे काड्या घेतल्यात 6-7. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे मी 5 मिनिट शिजवून देते. 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता याला कलर किती छान आलेला आहे. यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेते. हे देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं. भोपळा आपला शिजून तयार आहे. आता हे आपल्याला याच पाण्यासहित आपल्याला मिक्सरला फिरून घेतोय. याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची. तयार झालेली पेस्ट आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतोय. दोडका शिजवलेल्या पाण्यासहित आपण हे मिक्स करून घेतलं होतं, त्यामुळे याच्यात पाणी किंवा दूध जास्त वापरायची गरज नाही. याला चांगली उकळी आणून द्यायची. याला छान उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. एक उकळी येऊन झाल्यानंतर आपण हे 5 मिनिट शिजवून घेतोय. तुम्ही पाहू शकता आपली खीर तयार आहे. आता आपण ताट बनवायला घेतोय. येथे मी मसाले भात काढून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता आपण मगाशी पाहिलेला मसाला भात. यामध्ये मी आलू मटरची भाजी केली आहे. याची रेसिपी मी लवकरच अपलोड करील. तसेच मी दोडक्याची मगाशी आपण भाजी केलेली घेतली आहे. यामध्ये मी लोणचं घेतलंय, लिंबू घेतलंय. ते मी थोडं सलाड वापरलंय. भोपळ्याची खीर घ्यायची. गुलाबजामुन घेतले, त्याची रेसिपी मी कालच अपलोड केली. श्रीखंड घेतलाय आणि येथे मी चपाती घेतली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजलेला मी येथे पापड घेतला आहे. हा मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे. व्हेज थाळी आपली तयार आहे. हे संपूर्ण व्हेज थाळी तुम्हाला कसं वाटलं ताट हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.